नमस्कार मित्रांनो राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पुढच्या महिन्यापासून आता शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपयाचा लाभ हा दिला जाणार आहे। तर या योजनेचा लाभ हा कोणकोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे, तसेच या योजनेसाठी काय पात्रता ही असणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा दिला जाणार नाही, याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा आणि तुमच्या फायद्याचा असा व्हिडिओ आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो। तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो। तर मित्रांनो, राज्य शासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, पूर्ण वेळ शेतीवर विसंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत 6,000 रुपये वार्षिक देण्याचा निर्णय घेतला आहे। या नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक सानुग्रह निधी मिळणार आहे। कृषी विषयक विपरीत परिस्थितीत असहाय्यतेची भावना निर्माण होऊ नये म्हणून यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून दरवर्षी 6,000 रुपये मिळायचे। 2018 मध्ये केंद्र शासनाने ही योजना सुरू केली, तर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नव्याने घोषित करण्यात आली आहे। त्यामुळे केंद्र शासनाच्या योजनेतून 6,000 रुपये आणि आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आणखी 6,000 रुपये असा 12,000 रुपयाचा निधी शेतकऱ्यांना या ठिकाणी दिला जाणार आहे। शासनाच्या या नवीन नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होणार आहे, कारण की यापूर्वी शेतकऱ्यांना फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 6,000 रुपये वार्षिक दिले जायचे, परंतु आता या नवीन योजनेमुळे 12,000 रुपये वार्षिक शेतकऱ्यांना मिळणार आहे। नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे। तर या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी हे पात्र असणार आहेत, चला जाणून घेऊया। तर मित्रांनो, सामान्यतः या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा लाभ दिला जाईल। तसेच मित्रांनो, नव्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात जवळपास 1.15 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। केंद्र सरकारने ज्यांच्याकडे शेती आहे व ज्यांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती आहे अशा सर्व शेतकऱ्यांना यामध्ये समाविष्ट केले आहे। राज्य शासनाला या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 6,900 कोटी रुपयाची तरतूद करावी लागणार आहे। अशा प्रकारचे नियोजन हे राज्य स्तरावर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे शासनाकडून करण्यात आलेले आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा लाभ दिला जाणार आहे। तसेच ज्यांच्याकडे शेती आहे व ज्यांचे उदरनिर्वाहाचे साधन फक्त हे शेतीच आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट केले गेले आहे आणि या योजनेचा लाभ हा पुढच्या महिन्यापासून शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। मित्रांनो, तर अशा प्रकारे मित्रांनो, आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत सुद्धा सर्व पात्र शेतकऱ्यांना या ठिकाणी वर्षाला 6,000 रुपये दिले जाणार आहेत। म्हणजेच केंद्र शासनाचे 6,000 आणि राज्य शासनाचे 6,000 अशा शेतकऱ्यांना आता एकूण 12,000 रुपयाचा लाभ हा वर्षाला मिळणार आहे। मित्रांनो, तर व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।